संघ सहभाग नोंदवण्यासाठी आतुर असतात, कारण श्रेयसदादा आणि त्यांच्या टीमने एंट्री फी अतिशय माफक ठेवलेली आणि प्रत्येक संघाला 12 टी शर्ट जे मात्र स्पॉन्सर केलेले आहेत. जाऊया मॅच कडे, जिथे मॅचला सुरुवात होती. दीपेश पहिलाच बॉल डिपॅक्सच्या कव्हरला फटका अतिशय सुंदर सजवलाय. 38 सर्कलचा पुरेपूर फायदा, चेंडू सीमा पार फरार येतोय चौकार. गोलंदाज तयार आहे. दीपेश ट्राय करेन वर लवेश. दुसरा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, विकेट आली. पहिली सफलता प्राप्त झाली आहे परिवार या शेरेला. तर पहिला मोठा हादरा बसलाय टीम वालशेतला. प्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर लगेचच विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर. तुमच्याकडे कौशल्य, तुमच्यावर पहिल्यांदा हल्ला झालाय, तदनंतर कमबॅक मैदानामध्ये होत आहे. प्रशांत भोईर, बंटी शेट भोईर दोघंही युनिक इम्प्रा कंपनीचे मालक आहेत का RMC प्लॅनचे. प्रशांत भोईर त्याचं प्रेम पण सांगा आपल्या टीमवर. प्रशांत भोईर कंपनीचं नाव कोणते बोलले? युनिक इम्प्रा कंपनी RMC प्लॅन. हे दोघं मालक आहेत, श्रेयश पण आणि प्रशांत. युनिक इम्प्रा RMC प्लॅन. RMC प्लॅन. मॅच बघा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर वेग आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी दीपेश यांची आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा स्पर्धा भरवत असताना, क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन करत असताना खूप सारी मेहनत, 1.5 ते 2 महिनेहून जास्त वेळ या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जे मात्र केलेलं. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटला, तिथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ बॅकअप भरपूर चांगलं आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 6. या धावसंख्येवर निलेशला आपण पाहतोय, खास करून मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ही जोडी फार महत्वाची राहील. वालशेत साठी धावा बनवावे लागतील. समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे परिवारियस शेरे. खास करून या शहापूर क्रिकेटने, शेरे गावाने एक टेनिस क्रिकेटचा अवल्या दिला तर दिला, पण आता सध्याच्या घडीला लेदर क्रिकेटमध्ये या शहापूर तालुक्याचं आणि शेरे गावाचं नाव खूप मोठं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो ओमकार तारमळे. या संघाचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष त्याने केलं, परंतु आता खास करून लेदर क्रिकेटकडे तो वळालाय आणि या शेरे गावाचं, या शहापूर तालुक्याचं नाव त्याने मोठं केलेलं आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. कॅच ड्रॉप होईल, 2 धावा येतील. या बॉलवर 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. UTC लाईव्ह युनिव्हर्सल बॉस आहेत, खास करून टेनिस क्रिकेटचे. त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने केलं जात आहे. 3ही कॅमेरामन भरपूर चांगलं कार्य 100% आपलं देत असताना या क्रीडा स्पर्धेसाठी. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर. जजमेंट चांगलं राहिलंय. कॉट अँड बोल्ड. विकेट येते फलंदाज बाद. खास करून श्रेयसदादा वेकंडे यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत असते. समाजसेवक आहेत.
त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं प्राइज, दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज, मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहे. आणि त्यांच्याच बरोबरीने या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचे खास मित्र आहेत प्रशांतजी भोईर अर्थात बंटी भाऊ, युनिक इम्प्रा RMC कंपनीचे 2 ओनर आहेत. आणि त्या 2 ओनरने भरवलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या क्रीडा स्पर्धेला एक वेगळं स्वरूप, माफक प्रवेश फी मध्ये मुबलक फायदा प्रत्येक खेळाडूचा होणार आहे. ही संकल्पना घेऊन आमच्या आयोजक कमिटीने मेहनत घेतली आहे आणि त्यांना खास करून साथ दिली आहे ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी, ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांनी. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण आहेत. पहिल्या षटकात 9 धावा, 2 विकेट प्राप्त केल्या गोलंदाज दीपेशने. चांगली कामगिरी राहिली वालशेत संघाची. दुसऱ्या बाजूला परी 11 शेरे कशा प्रकारची कामगिरी करणार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय वालशेत संघाने घेतला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आहेत, 2 विकेट ज्या मात्र प्राप्त झालेल्या आहेत. विजेते संघ आहेत त्या सर्वांनाच विनंती आपण लवकरात लवकर संपर्क साधा. 4ही विजेते संघ आणि 1 विजयी संघ असे 4-5 ड्रॉ जे मात्र आपण करणार आहोत. त्यामधून 2 चिठ्ठ्या निघतील, त्यांना मॅच खेळावे लागेल. गोलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल, डेड बॉल, मृत्यू चेंडू जो मात्र घोषित केलाय. ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मृत्यू चेंडू घोषित केला जातो. आणि सध्याच्या घडीला तीच परिस्थिती आहे. भूषण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. मुख्य पंच आहेत हेमंत तावडे सर. कित्येक वर्ष पंचगिरी त्यांची आपण पाहिले आणि चांगले अंपायर म्हणून ज्यांची ओळख. चेंडू हवेत, तिथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. स्क्वेअर लेग पंच दशरथ कुपसे सर आहेत. मला वाटतं मागील वर्षी देखील खासदार चषक या क्रीडा स्पर्धेत याच मैदानावर हीच पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचं देखील विशेष कौतुक. सर्वात महत्वाचा पार्ट गेम मध्ये जर कोणता असेल तर ते पंच आहेत आणि ती भूमिका चांगली राहिली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अभि सावंत सर आहेत. अभि सावंत सरांबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही. या शहापूर तालुक्याला एक चांगल्या दर्जाचे बॅटर, चांगल्या दर्जाचे यष्टी रक्षक, अनेक वर्ष शहापूर क्रिकेट त्यांनी गाजवलं आणि खास करून आता ते पंचांच्या भूमिकेत आहेत. तिथे रनआउट, फलंदाज बाद. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही पाहतायत. ग्रिलिंग मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळते. आणि क्रीडा स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जिथे नाईट क्रीडा स्पर्धा असेल तिथे ग्रिलिंग पाहायला मिळते, परंतु डे क्रीडा स्पर्धेसाठी देखील ग्रिलिंग आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंसाठी वरदान असणारी खेळपट्टी अर्थात सिमेंटची खेळपट्टी, मैदानाच्या चौफेर गोलाकार ग्राउंड आणि त्याचा फायदा फलंदाजांना सातत्यानं होतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना देखील नेहमी होत असतो चांगल्या ग्राउंडचा फायदा. परंतु अनेक झेल सरावाचा अभाव असल्यामुळे सुटतायत. गोलंदाज तयार. फुलटॉस, फटका चांगला आहे. डीप फाईन लेगला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. चेंडू सीमा पार येतोय. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक, दमदार चौकार. थँक्यू 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 डीजे, धन्यवाद. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. होतं असं कधी कधी. तुमचंही कौतुक आहे. सातत्यानं वेगळ्या स्तरावर क्रीडा स्पर्धा न्यायची असेल तर डीजे फार महत्वाचा असतो. डीजे ऑपरेटिंग त्यांचंही कौतुक आपण करू. डीजे मयूर इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, चांगलीच गोलंदाजी. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक जे मात्र होतं आपल्याला पाहायला मिळतं. 4ही विजयी संघांना विनंती आहे आपले कॅप्टन लवकरात लवकर आपण व्यासपीठावर पाठवायचे.
महेश डोंगरे यांनी जर कॅच पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कसाही कॅच पकडला तरी 200. स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार. पप्पू भेरेकडून खास करून ते पारितोषिक आहे नरेश भेरे यांच्यासाठी. कॅचसाठी महेश डोंगरेसाठी खास करून कॅच पकडला तर 200 रुपयात, एक पकडला 200, 2 पकडले 400, 3 पकडले 600. म्हणजे जसे जसे पकडत जातील तसे ते पारितोषिक वाढत जाईल. 200च्या रेटने फटका दमदार, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक करतील प्रयत्न आणि कॅच ड्रॉप झाला, चौकार. या क्रीडा स्पर्धेसाठी मदत केली आहे, खास करून त्या सर्वांचंच आम्ही कौतुक करू जसं आम्हाला वेळ मिळेल. कारण क्रीडा स्पर्धा भरवणं एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. मेहनत फार महत्वाची असते क्रीडा स्पर्धा भरवत असताना. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक कोणताच नाहीये. एक सिंगल, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, थोडस लेझी क्रिकेट आणि तिथे रन आउट, विकेट, फलंदाज बाद. कळंबे, साडगाव तिन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. तुम्ही व्यासपीठावर आले की आपण लगेच मीटिंग मध्ये लॉट्स करणार आहोत, आणि जरी नाही आले तरी करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल तुमच्या तीनही कॅप्टनला, बाकीचे कॅप्टन आलेले आहेत, तुम्ही लगेच व्यासपीठावर यायचं. दाबले का बरं, धावसंख्या 26 धावा आहेत. सुंदर असा फटका काव कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील.
संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 28. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 28 ऑन द बोर्ड. संधी बॅट डीजे मयूरला. ऐकूयात एक सुमधुर संगीत. डीजे मयूर, खूप चांगलं संगीत. या वर्षी कुणाला विचारा, पाणी कुठंच कमी नाही. म्हणजे पावसाने या वर्षी कमीत कमी 7 महिने प्रतिसाद भरपूर चांगला दिला. अनेक जणांचे नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळाले. पण वरुण राजा 7 महिने जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आणि आमचे डीजे ऑपरेटर देखील मयूर खूप चांगलं संगीत वाजवतात, त्यांचंही कौतुक आहे. दापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहता 28. 28 धावा दापलकावर. अंतिम षटक जे टाकण्यासाठी तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आदित्य यांना आमंत्रित केलंय आता गोलंदाजीसाठी. आदित्यची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. महत्वाचं षटक. या अंतिम षटकामध्ये अनेक संघाने विस्फोट केलेले आहेत या मैदानावर. 34 धावा हायेस्ट जो मात्र पाहायला मिळाला. तरी देखील समोरच्या संघाने चेस केले, तितकंच महत्वाचं. पहिलाच बॉल बॅकफुटला जात, फटका खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल. फ्रंट फुट, नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 29. 29 या धावफलकावर. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. फ्री हिटचा चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतात महेश. त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. फुलटॉस, फ्री हिटचा बॉल, सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न होईल कारण स्ट्राईक जास्तीत जास्त आवश्यक आहे. महेशला फेकी चांगली आली आहे, कलेक्शन चांगलं झालंय. 2 धावा देखील पूर्ण होतील. चांगलं क्रिकेट ऑल ओव्हर पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता गोलंदाजाचा. फ्री हिट बॉल, चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळालं. त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं, रनिंग बीट इन द विकेट चांगली, थ्रो चांगला, कलेक्शन चांगलं आणि तिथे 2 धावा आहेत. सर्व काही गोष्टी एकाच फ्रेम मध्ये. ऍक्शन रिप्ले ऑन टेलिव्हिजन स्क्रीन. चांगलं टेलिकास्ट सध्याच्या घडीला. कॅमेरा वर्किंग भरपूर चांगली होती आमच्या 3ही कॅमेरामनची, त्यांचं विशेष आपण कौतुक करू. बिग हिट केलाय, उंच फटका, फ्लॅट सिक्सर, षटकार. त्यांचं विशेष कौतुक आपण करू. युटीसी लाईव्ह चे मेंबर आहेत. भरपूर चांगलं कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. दाबलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 37. 37 धावा. शैलेशदादा भोईर यांची असणारी ही टीम भरपूर चांगलं कार्य आणि सातत्यानं बिरवाडीमध्ये ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा होती, पहिली मागणी युटीसी लाईव्हला. चांगले मित्र आहेत श्रेयसदादाचे, खास करून शैलेशदादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. बिग हिट करायचा आहे. चांगला चेंडू इथे राहिलाय. गुड बॉलिंग. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये एक षटकार जरूर आलाय. कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. दापलकावर धावसंख्या 37. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके आले. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल टीम वालचेत. परील वॉरियर्स शेरे एक नामांकित संघ. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. जमिनीला गळगळत बॉल तिथपर्यंत जाईल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकीच्या एंडला थ्रो. 2 धावा. इथे तुम्हाला विकेट सध्याच्या घडीला मिळवायची आहे. जो फलंदाज आक्रमकता करतो मैदानाच्या सलामीवीर आहे महेश. ज्याच्याच बॅटमधून आतापर्यंत आपण 3 चौकार, 1 षटकार पाहिलेला आहे. 1 चौकार
लवेश एक चौकार त्यांनी देखील खेळला होता. चांगली स्टार्ट दिली होती लवेशने, परंतु कमबॅक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 39 धावा, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले किंवा एक जरी मोठा फटका आला 45 हा देखील स्कोर चांगला होऊ शकतो. गोलंदाजी चांगली वालशेट टीमकडे. दुसऱ्या बाजूला परी वॉरियर्स शेरेकडे देखील फलंदाजी तितक्याच ताकदीची. मजा येईल या मॅचला. मजा तर येते या क्रीडा स्पर्धेला. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब काळे स्मृती चषक. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 40 या धावफलकावर. 40 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक, 1 टू गो. या शेवटच्या बॉलवर काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. रमेश ऑन स्ट्राईक. रमेशच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येतोय का ते आपल्याला पाहायचं. शेवटचा बॉल शिल्लक, महत्वाचा चेंडू असेल. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका, टीपॅक्सच्या कव्हरला चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पाहता पाहता 2 धावा येतील या शेवटच्या बॉलवर. पहिल्या इनिंगचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या आहेत 42, विजयासाठी 43 धावांचं लक्ष. चला ड्रॉ पण करतोय लगेच ओपन. ड्रॉ पण ओपन करतोय. या ओके, 2 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत. त्या 2 संघांमध्ये मॅच होईल आणि 3 संघ पुढील फेरीत दाखल होतील. चेक. पहिल्या 2 चिठ्ठ्या निघतील त्यांची होईल मॅच. तदनंतर 2 चिठ्ठ्या निघतील त्यांची होईल मॅच. आणि जो लास्टचा संघ राहील त्याला विन मिळेल. ओके, ड्रॉ. चला तुमच्यातलेच खेळाडू करा ते ओपन करा प्रथमतः. कुणाचं नशीब आहे जे न खेळता तिसऱ्या राऊंड मध्ये जाणार आहेत आणि कुणाला खेळावं लागणार आहे ते पाहायचं आपल्याला. मलेगाव आणि विजयी संघामध्ये ही दुसरी मॅच होईल. आता ज्या 2 चिठ्ठ्या निघतील ते यानंतर मॅच होईल लगेच. त्यांचा टॉस करू आपण. कोण आहे पाहू आपण. कळंबे आणि कळंबेच्या विरोधामध्ये चेरपोली. चला टॉस साठी कळंबे चेरपोली. टॉस करून घ्या लगेच. साडगाव संघ तिसऱ्या फेरीत दाखल. टॉस आपण करू चला या दोन्ही संघांचा. चेरपोली कॅप्टन आहे का चेरपोलीचा. चला कळंबे, कळंबे टीमचा कॅप्टन, कळंबे टीमचा कॅप्टन आहे का. चला मग टॉस करू आपण लगेच. चार षटकांचा सामना असेल. टॉस जो मात्र आपण करतोय महत्वाच्या सामन्याचा. या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक जे मात्र करतोय. संयोजकांमध्ये खूप मोठी भूमिका त्यांची राहिली आहे. हेड असा कॉल आणि इथे हेड आलेला. टॉस तुम्ही जिंकलाय. समोर पोलीसचा संघ आहे ज्याने या अगोदरच्या सामन्यात सर्वाधिक धावा चेस केलेल्या आहेत. काय निर्णय केला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट आहे. असा टार्गेट तरी काही फिक्स नाहीये, पण जेवढं आमच्यात होईल तेवढं आम्ही करू. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. कळंबे टीम विन द टॉस अँड चूज द बुल फर्स्ट. समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन होईल. सोमनाथ खाडे सर तुमच्या बरोबर जोडले जातील. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. या विभागातील बिरवाडी गावाचं एक दर्जेदार आयोजन UTC लाईव्ह च्या माध्यमातून एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला प्रत्येक शहापूर तालुक्यातील खेळाडूचं लक्ष या क्रीडा स्पर्धेकडे लागलं. जाऊया समालोचन कक्षात. ऐकूयात सोमनाथ खाडे सर UTC लाईव्हच्या माध्यमातून. धन्यवाद.
धन्यवाद. त्रेचाळीसचं लक्ष आहे आणि सुरुवात आपण पाहाल तर अतिशय दर्जेदार केली आहे. गोलंदाजी मार्कवरून आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार, वेगवान तेज तरार, वाळशेत एक्सप्रेस. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती कमांड राहिली आहे. 2 चेंडू डॉट येत आहेत. वाळशेत विपक्ष शेरे, बिग फाईट मुकाबला. यावेळेस मिस टायमिंग, झेलची कदाचित संधी आहे का? 38ची पाबंदी असणारं षटक आहे. या अनुषंगाने आपण पाहत आहे 38च्या बाहेर लँड झाल्यानंतर चेंडूला पकडतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत सलामीची जोडी. विस्फोटक शुभम ठानगे. दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना भूषण. 2 धावांच्या मदतीनं खातं खोललंय बॅटिंग करत असताना शुभम ठानगेचं. ही इज ऑफ द मार्क. या 2 धावा येत आहेत, स्कोअर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक जर आपण पाहिलं तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. वेगवान ओमकार. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता, जबरदस्त फटका, ड्राईव्ह केलंय, कव्हरला बीट केलं, एक्स्ट्रा कव्हरला दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड चौकार. थँक्यू सो मच. चांगली गोलंदाजी, मात्र तिच्या विरोधात आपण पाहताय तर आक्रमक फलंदाजी. मोठे फटके मारत असताना अपयश येत होतं. यावेळेस आपण पाहताय 2 फिल्डरची दरी भेदली आहे शुभम ठानगेनं. स्विच इट, जबरदस्त फटका, परफेक्ट मिडल केलाय अप्रतिमरित्या. 38चा पाबंदीचा पुरेपूर फायदा उचललाय. दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड चौकार. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं. निश्चितच चेंडूला फॉलो करून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट येतोय. ओमकार गोलंदाजी मार्क वरती 2 चौकारानंतर घेतलेला धडा आणि
5च पुरी झाली 5 झालं पुरं 40 झालं ना 40 झालं ना हॅलो 40 धावा झालेल्या आहेत 3 धावांची आवश्यकता 9+4 अशा 5 धावा आल्या एकंदरीत इथून अजून 3 धावांची आवश्यकता परिवारियर शेरे हा संघ जवळजवळ विजयाच्या समीप जाऊन पोहोचतोय डॉमिनेटिंग परफॉर्मन्स सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत भूषण आणि शुभम दोन धावांची आवश्यकता इथून विजयासाठी परिवारियर शेरे संघाचा विजय दृष्टिक्षेपामध्ये पुन्हा एकदा बॉडी लाईन फुल टू चेंडू ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार अडवत असताना चूक केली आणि हा विजयी चौकार शुभम ठाणगेच्या बॅटमधून